अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तुरटीच्या आखाड्याचा किंवा एक साध्या तुरटीचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुरटी ही आपल्या घरात सकारात्मकता आणते आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता नष्ट करते। तुरटीचे उपाय करून आपण आपल्या जीवनात श्रीमंतीचे योग आणू शकतो, कारण तुरटी दरिद्रता मिटवण्यासाठी, गरिबी संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते। ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, धार्मिक शास्त्र असेल, प्रत्येक शास्त्रामध्ये तुरटी ही उपाय करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, धनाची आवक वाढवण्यासाठी आणि घरामध्ये असणारी गरिबी संपवण्यासाठी तुरटी ही सर्वात जास्त प्रभावी मानलेली आहे। याच तुरटीचे जर हे काही विशेष उपाय तुम्ही तुमच्या जीवनात करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचं नशीब बदलेल। तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील, आडलेली तुमची कामं मार्गी लागतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडेल। बघा, हा उपाय जो आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला मी पहिला उपाय सांगते। हा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे। कुठल्याही शनिवारी तुमच्या घरात खूप नकारात्मकता आहे, खूप जास्त काहीतरी बाधा आहे, घरात खूप कलह होतात, घरात सुख नाहीये, आनंद नाहीये, घरात लक्ष्मी स्थिर नाहीये किंवा घरात पैसाच येत नाहीये, गरिबीने तुम्ही पीडित झालेले आहात, दरिद्रता वाढत चाललेली आहे, घरातल्या वस्तू विकण्याची वेळ येत आहे, म्हणजे घरामध्ये सगळेच लोक जे आहेत ते दरिद्रतेने पिडलेले आहेत, घरात कंगाल झालेले आहेत। अशी काही सिच्युएशन असेल तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय। यासाठी काय करायचे, तुरटीचा खडा घ्यायचा। एक तुरटी शनिवारच्या रात्री, मग रात्री 12च्या आत ही सेवा करायची, 10च्या पुढे, 10 ते 12च्या दरम्यान एक तुरटीचा खडा घ्यायचा। हा तुरटीचा खडा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचा। तुमचं स्वयंपाकघर असेल, बेडरूम असेल किंवा तुमचा जो हॉल असेल, लिव्हिंग एरिया, सगळीकडे हा तुरटीचा खडा फिरवायचा। त्यानंतर एक काचेचा बाउल, म्हणजे काचेचा एक छोटासा भांड घ्यायचं, ग्लास असेल, वाटी असेल, जे काही, एक काचेचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हा तुरटीचा खडा घालायचा आणि आपलं जे वॉशरूम आहे ना त्या वॉशरूम मध्ये ठेवायचं। जेव्हा तुम्ही रविवारच्या दिवशी उठाल, सकाळी उठल्यानंतर लगेचच, म्हणजे जेव्हा तुम्ही उठाल 6, 6:30, 7 किंवा मग 5, 5:30, जेव्हा तुम्ही उठाल आणि स्नानासाठी बाथरूम मध्ये जाल तेव्हा तो तुरटीचा खडा तिथून काढायचा, ती प्लेट, वाटी जी आहे तीच काढायची, घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुरटीचा खडा फेकून द्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं। बघा, आपल्या घरात सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी कुठून येत असेल, सगळ्यात जास्त नकारात्मकता घरात कुठून येत असेल तर ते म्हणजे आपलं वॉशरूम, आपलं बाथरूम। जेव्हा तुम्ही हा तुरटीचा खडा घरातील सगळ्या कानाकोपऱ्यांमधून फिरवून जेव्हा बाथरूम मध्ये ठेवाल, आता सगळ्या कोपऱ्यांमध्ये जेव्हा फिरवाल तेव्हा सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता त्यात खेचली जाईल आणि जेव्हा वॉशरूम मध्ये तो खडा ठेवाल तेव्हा तुमच्या बाथरूम मध्ये किंवा तिथल्या भागात जो काही नकारात्मक, जे काही वाईट असेल ते सगळं त्यात नष्ट होईल। रात्रभर हा खडा तिथे ठेवल्याने घर पूर्ण नकारात्मकतेतून नष्ट होईल आणि सकाळच्या दिवशी दक्षिण दिशेला हा खडा फेकून दिल्याने घरातली सगळी नकारात्मकता, बाधा घराच्या बाहेर जाईल। कामांमध्ये सतत अडथळे येत होते कारण घरात ही नकारात्मकता जास्त होती आणि ही नकारात्मकता तुमच्या प्रत्येक कामात अडथळा आणत होती। जेव्हा हा उपाय कराल तेव्हा कामातील अडथळे दूर होतील, घरातील भांडणं थांबतील, कलह थांबतील, संकटे दूर होतील, गरिबी संपून जाईल आणि घरात सकारात्मकता येईल, लक्ष्मीची प्राप्ती होईल। म्हणून हा पहिला उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे। आता दुसरा उपाय आपला उद्योग, व्यवसाय, व्यापार असेल, तुमचं छोटंसं अगदी छोटीशी टपरी असेल किंवा मोठं खूप दुकान असेल तर त्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं तर तुम्हाला एक तुरटीचाच खडा घ्यायचा आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं। हा उपाय कुठल्याही मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। या लाल रंगाच्या कापडात तुरटीचा खडा ठेवायचा, त्या कापडाला घट्ट गाठ मारायची, 24 तास देवघरात माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ हा तुरटीचा खडा ठेवून द्यायचा। 24 तास पूर्ण झाल्यानंतर ह्या लाल रंगात बांधलेला हा तुरटीचा खडा त्या कापडासकट उचलायचा आणि आपलं जे काही व्यवसाय, उद्योग असेल, जे दुकान आपलं असेल, जे शॉप असेल, कंपनी असेल, तर त्याच्या पुढच्या भागात, समोरच्या भागात तुम्हाला हे लाल कापड बांधायचे, ज्या तुरटीचा खडा आपण ठेवलेला आहे। तुम्ही सेटरच्या तिथे ठेवलात तरीही चालेल किंवा जिथे मुख्य प्रवेशद्वाराला समोरून जिथे रिकामी जागा असेल किंवा
जिथे तुम्हाला पॉसिबल असेल लावणं तर तिथे तुम्हाला लावायचं आहे. याने दुकानातील नफा वाढेल, दुकानात गिराईक लागेल, तुमच्या दुकानामध्ये कुणाची जर दुकानाला नजर लागलेली असेल, धंद्याला तुमची नजर लागलेली असेल, ज्यामुळे तुमचा धंदा बसलेला असेल, तर ते सगळे प्रॉब्लेम नष्ट होतील आणि तुमच्या दुकानाकडे लक्ष्मी प्रसन्न राहील. या तुरटीच्या खड्यामुळे तुमच्या दुकानात सकारात्मकता येईल, गिराईक वाढेल, ज्यामुळे तुमचा नफा जो आहे तो भरभरून वाढेल. ठीक आहे. आता तिसरा उपाय, जर तुम्हाला सतत काहीतरी बाधा होत आहे, सतत पाय दुखतात, डोकं दुखतंय, आज डोकं उद्या ताप, परवा पोटात, म्हणजे काही ना काही सतत पाठीस लागल्यासारखं, बऱ्याच वेळा असं होतं की सतत काहीतरी पाठी लागले, असं काही असेल, सतत कसल्या गोष्टीचा त्रास होत असेल, स्वप्नात भास होत असतील, भीती वाटत असेल, घरात अशांतता वाटत असेल, किंवा जर तुमच्या डोक्यात खूप निगेटिव्हिटी येत असेल, सतत डिप्रेशनमध्ये जात असाल, असं काहीही असेल, तर त्याच्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर, सकाळी उठायचं, अंघोळीचं जे पाणी आपण अंघोळीला घेतो तर त्यामध्ये थोडीशी तुरटीची पावडर, तुरटीचा खडा पण घालू शकतात किंवा तुरटीची पावडर घालायची आणि ते पाणी मिक्स करून त्या पाण्याने स्नान करायचं. यामुळे सगळी निगेटिव्हिटी नष्ट होईल, डोक्यातील विचार जे आहेत ते संपून जातील, डोकं शांत होईल, पॉझिटिव्हिटी होईल, मनामध्ये असणारे जे घाण विचार आहेत ते निघून जातील, रोग आजारपण बाधा तुमच्या पाठी लागले असेल तर या रोजच्या स्नानाने ते सगळं संपून जाईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. बघा, अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, मात्र तुमच्या जीवनात लक्ष्मीला प्रसन्न करणारे, अडथळे दूर करणारे, तुमचं जीवन सुखकर करणारे हे तीनही उपाय आहेत. तुम्ही तीनही उपाय करू शकता, जसे तुम्हाला शक्य असतील, ज्या उपायाची तुम्हाला गरज असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. नक्कीच आयुष्य बदलून जाईल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल, लक्ष्मी अखंड तुमच्या घराकडे प्रसन्न राहील आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.